पण डाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा रिव्ह्यू पाहायला मिळणार आहे बरं का. कारण इथे आता ना जो काही कान्हा आहे त्या कान्हाला समजलेलं असतं जी घरामध्ये राहणारी बाई आहे ती दुसरी तिसरी कोणी नाही तर सरकारच आहे आणि तिचं जे प्रॉपर्टी नावावर करण्याचं स्वप्न आहे ते धुळीस मिळालेलं आहे. हेच आपल्याला या आजच्या भागामध्ये पाहायचं आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, आपण मालिकेमध्ये पाहतोय की इकडे आता सरकारच्या माणसाने किरण आणि जान्हवी ह्या दोघांना सुद्धा किडनॅप केलेलं असतं आणि राजलक्ष्मीची प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी ती व्यक्ती कोण आहे, तिचं नाव काय आहे असं तो विचारत असतो. आणि विचारत असताना इकडे तो आता जान्हवीवर अटॅक करत असतो, जान्हवीच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याच वेळेला आता इकडे जान्हवीला कसलाही त्रास होऊ नये म्हणून शेवटच्या क्षणाला कबीर किर्लोस्कर असं किरण नाव सांगतो. आणि तेव्हा सरकारचा माणूस त्याच्या जवळ जातो आणि विचारत असतो, हा कबीर किर्लोस्कर कोण आहे, सांग लवकर कोण आहे कबीर किर्लोस्कर. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे जो काही भालेराव आहे वकील, त्याला जो काही इन्स्पेक्टर आहे त्याला शोधण्यासाठी इकडे आता हा जो काही कान्हा आहे तो निघालेला असतो. कारण त्याचा ॲड्रेस आता इकडे त्याला भेटलेला असतो आणि त्यामुळे तो त्याला शोधण्यासाठी निघतो. आता भरत भालेरावला शोधायचं हा म्हणजे त्याच्यासाठी फार मोठा टास्क असतो. आणि ज्याचं ऑयलेट इथे मारलेला मुलगा आहे त्याच्याकडून असं समजलेलं आहे की गोरेगाव फिल्म सिटीच्या तिथूनच मी त्याचं पॉकेट मारलं होतं. आणि आता हा ऑडिशन्स देत असतो. एक नंबरचा कमाल असा ॲक्टर दाखवलेला आहे. ऑडिशन्स देत असताना तेवढ्यातच शटरवर होतं आणि समोर कान्हा उभा असतो. आता कान्हा उभा असताना इकडे सर्वांचं लक्ष कान्हाकडे जातं आणि सर्वजण विचारतात की तिथे कोण आहे म्हणून. तेव्हा आता कान्हा म्हणत असतो, आता खरी ॲक्टिंग सुरू झालेली आहे, ॲक्टिंग करण्याची फार हौस आहे ना, मग आता तेच इथे सुरू झालं आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलत असताना सगळेजण कान्हाकडे बघतात आणि त्याच वेळेला आता कान्हा तिथे असलेल्या समोरच्या त्या खुर्चीवर जाऊन बसतो आणि म्हणत असतो, चला करा करा पटकन ॲक्टिंगला सुरुवात करा, वेळ वाया जायला नको, कारण इथे युनिट्स खर्च होतात, त्याचबरोबर ऑडिशनसाठी तुमच्यावर जो काही पैसा इथे खर्च केलेला आहे, पैसा लावलेला आहे, तो पैसासुद्धा इथे आता खर्च होत आहे. त्यामुळे एक काम करायचं आहे आणि ते म्हणजेच की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता तुम्हाला ऑडिशन्स द्यायचीच आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ही ऑडिशन देण्यासाठी तो तिथे असतो आणि त्यानंतर आता त्याला फार भीती वाटत असते. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे सरकारचा माणूस पुन्हा पुन्हा किरणला त्याच गोष्टी विचारत असतो की खरं खरं सांग की इथे कबीर किर्लोस्कर कोण आहे, तेव्हा तो कसा दिसतो, कुठे असतो, त्याचं वय काय, ह्या सगळ्या गोष्टी तू मला सांगायच्या आहेस. त्याच वेळेला किरण म्हणत असतो, मी त्याला कधी पाहिलं नाही. तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो, त्याला म्हणजे तो तुझ्या वयाचा आहे का. तेव्हा किरण लगेच शब्दांची फिरवाफिरव करतो आणि म्हणत असतो, त्याला म्हणजे मी त्या व्यक्तीला कधीही आत्तापर्यंत पाहिलं नाही, फक्त राजलक्ष्मी किर्लोस्करांच्या तोंडून मी त्यांचं नाव ऐकलं आहे, बस एवढंच, याच्या पलीकडे मला काहीच माहिती नाही आहे. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणतो, तू खोटं बोलतोस, जर तू त्याला ओळखत असलास ना तर तुझ्या ह्या फोनमध्ये त्याचं नाव नक्कीच असणार आहे, कबीर किर्लोस्कर, असं म्हणून त्याचा फोन तो अनलॉक करतो आणि त्यानंतर आता लगेचच कबीर किर्लोस्कर असं नाव तो सर्च करत असतो. 2-3 वेळा वेगवेगळी स्पेलिंग टाकून तो नाव सर्च करतो, किर्लोस्कर कबीर, कबीर किर्लोस्कर अशा पद्धतीने. आणि तेव्हा मात्र सर्चला एकही वेळा कबीर किर्लोस्कर हे नाव येत नाही, कारण मुळात त्याने कबीर किर्लोस्कर असं त्याच्या मोबाईलमध्ये नावं सेव्ह करून ठेवलेलं नाही. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे कान्हा त्या खुर्चीवर बसलेला असताना माईक हातामध्ये घेऊन त्याला म्हणत असतो, सुरुवात कर, ऑडिशनला सुरुवात कर, कारण वेळ वाया जात आहे. काय वेगवेगळ्या पोझिशनमध्ये ॲक्टिंग करतोस, त्याचबरोबर इथे वेगवेगळे हे सगळे काही गोष्टी इथे तू करतोयस ना, मग आता ॲक्टिंगसुद्धा केली पाहिजे ना. आमच्याच घरामध्ये घुसून आमच्याच विरोधामध्ये आमच्याच इथे पोलीस बनून आलास आणि त्यानंतर ती ॲक्टिंग केली आहेस काय. मग तुला ॲक्टिंगचा फार शौक आहे ना, तर मग आज आपण ॲक्टिंगच करूया, समजलं, असं कान्हा त्याला म्हणत असतो. आणि त्याच वेळेला आता समोर उभा असलेला भरत भालेराव हा खूप जास्त घाबरलेला असतो. आता खरं तर ह्याचं नाव भरत भालेराव आहे का आणखी काही आहे हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. आता इकडे कान्हा या पद्धतीने त्याच्या समोर येईल हे त्याला माहिती नसतं. आता कान्हा उठून त्याच्याकडे त्याला पकडण्यासाठी जातो आणि तेव्हाच त्याच वेळेला आता इकडे तो चकवा देऊनच तिथून पळून निघून जातो. तेव्हा कान्हा म्हणत असतो, सॉरी तुम्हाला लागलं तर नाहीये ना. तेव्हा तो माणूस म्हणत असतो, नाही
नाही लागलं. पण आता हा भरत भालेराव त्याला पकडायचं असतो, त्याला थांबवायचं असतं, शोधायचं असतं आणि त्यामुळे आता पळून गेलेल्या त्या भरत भालेरावच्या पाठीमागे कान्हा पळत असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता मोबाईलमध्ये एकही कबीर किर्लोस्कर नावाचा नंबर नाही आहे आणि त्यामुळे तो म्हणत असतो बहुतेक तू त्याला खरंच सांगतोय, ओळखत नाही आहेस, कारण ह्याच्यामध्ये आता कबीर किर्लोस्कर नावाचा एकही नंबर नाही आहे. मग आता कबीर किर्लोस्कर नावाचा एकही नंबर नाही आहे, आता तू खरं बोलतोस की खोटं हे आम्हाला माहिती नाही आहे, पण आता मात्र तुमचं काय होईल हे मी सांगू शकत नाही, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. त्याच वेळेला आता जान्हवी म्हणत असते म्हणजे तुम्ही आम्हाला आता काय करणार आहात, तुम्ही आम्हाला कुठे नेऊन टाकणार आहात, असं ती बोलते आणि खूप जास्त घाबरलेली असते. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो आता तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधायची आणि त्याचबरोबर तुम्हाला येणाऱ्या भर रस्त्यामध्ये किंवा येणाऱ्या गाडीच्या खाली टाकून द्यायचं, असं तो मुद्दाम म्हणून बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर जान्हवी म्हणत असते नाही नको नाही नको, प्लीज आम्हाला काही करू नका, प्लीज आम्हाला सोडून द्या ना, हे बघा असं करू नका. पण आता तो काही ऐकत नसतो. त्या दोघांच्याही डोळ्यावर पुन्हा सेम त्याच पद्धतीचे रुमाल्स आणि त्यांचा पूर्ण चेहरा त्यांनी ब्लॅक रंगाच्या कपड्याने कव्हर केलेला असतो आणि त्यानंतर ते लोक त्यांना दोघांना सुद्धा तिथून घेऊन जातात. इकडे आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक झालेली असते, ती म्हणजे की आता ह्या माणसाने पुन्हा एकदा इथे फोन केलेला असतो, तो म्हणजेच की सरकारला. आणि सरकारला फोन केल्यानंतर आता तो म्हणत असतो की सरकार, तेव्हा ती म्हणत असते हा बोल, काय माहिती मिळाली, काय अपडेट आहे. तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो त्याचं तो कसा आहे काय आहे ह्या गोष्टी तर नाही समजल्या, पण त्याचं नाव समजलं आहे, त्याचं नाव आहे कबीर किर्लोस्कर. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इकडे मग अच्छा कबीर किर्लोस्कर नाव आहे, तो काय वयाचा आहे, त्याचा नंबर वगैरे त्याच्या मोबाईलमध्ये काहीच भेटलं नाही, फक्त नाव भेटलेलं आहे की त्याचं नाव कबीर किर्लोस्कर आहे. तेव्हा सरकार त्याने केलेल्या कामाचं फार जास्त कौतुक करत असते आणि म्हणत असते मग आता त्या जान्हवीचं काय केलंस, आता त्या जान्हवीला एवढ्या सहजासहजी सोडून देणार आहेस का. तेव्हा तो म्हणत असतो नाही 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 अजिबातच नाही सरकार, एवढ्या सहजासहजी कसं सोडून देईन, आता त्यांची तर चांगलीच विल्हेवाट मी लावणार आहे, असं तो बोलत असतो. बरं ठीक आहे, आता त्यांच्या डोक्यावर तोंडावर काळे रुमाल बांध आणि त्यांना त्यांच्या व्यवस्थित जागी पोहोच कर, असं तो तिला सांगत असतो. तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो हो, पण असंच काम करत राहा, जर असंच काम करत राहिलास ना तर तुझी प्रगती चांगलीच होईल आणि त्याचबरोबर आता काही जरी झालं ना तरी तुला तुझे पैसे आणि कामाचा मोबदला हा मिळणारच आहे. तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो पण मॅडम मी काय म्हणतो ऐका ना, तुम्हाला इथे कानाची सगळी काही हिस्ट्री हवी आहे ना, मग कानाची हिस्ट्री तुम्हाला हवी आहे तर तुम्ही इकडे कबीर किर्लोस्करांचं का बरं शोध घेताय. त्यावर आता इकडे सरकार म्हणत असते आता मी काय करायचं आणि काय नाही करायचं हे तू मला सांगणार आहेस का, बोल ना, ह्या सर्व गोष्टी तू मला शिकवणार आहेस का, नाही शिकवायच्या तुम्हाला ह्या गोष्टी. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो नाही नाही तसं अजिबातच नाही, मी तुम्हाला त्या गोष्टी कुठे शिकवतोय तसं नाही आहे, पण मी फक्त तुम्हाला एक सजेशन दिलं. त्यावरती म्हणते मी तुला सजेशन मागायला आले का, नाही ना आले, मग गप्प बस, चल फोन ठेव. आणि त्यानंतर मात्र आता आपल्याला ह्या कबीर किर्लोस्करला कानाच्या विरोधामध्ये एक प्यादं बनवून वापर करता येईल असं म्हणून आता लगेचच ती इथे फोन ठेवत असते. आता फोन ठेवत असताना आपण पाहतो की इकडे लगेचच आता तिथे सखी आलेली असते. आता सखीला समोर दरवाजापाशी पाहिल्यानंतर इथे सरकारच्या तळपायाच्या मस्तकाला जाते, दरदरून घाम फुटलेला असतो आणि तिला आता कळत नाही नेमकं हिला काय उत्तर द्यावं म्हणून. हातामध्ये असलेला मोबाईल ती पटकन साडीच्या त्या पदरामध्ये रॅप करण्याचा प्रयत्न करत असते, पण सखी घाबरलेल्या ह्या सरकारकडे तेजस्विनीकडे पाहतच असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे तो भरत भालेराव मात्र खूपच वेगाने पळत असतो. कान्हा एवढ्या जोराजोरात पळतो तरी सुद्धा तो कानाच्या हाती लागतच नसतो आणि कानाच्या हाती न लागल्यामुळे आता इकडे कान्हा विचार करत असतो बापरे, हा कसला स्ट्रॉंग आहे आणि कसा पळतोय. आता समोरून एक व्हॅन आडवी जाते. आता कान्हा त्या व्हॅनला सुद्धा क्रॉस करून पुढे जात असतो. आता कान्हा तर पुढे जातो, पण प्रेक्षकांनो त्याच व्हॅनमधून इथे आता जान्हवी आणि किरणला ती लोक रस्त्यावर फेकून देत असतात आणि त्याच रस्त्यावरून किरण जो आहे ना तो क्रॉस करून निघालेला असतो. तर आता आपण इकडे पाहतो की कान्हा हा पुढे पळत असतो आणि त्याचबरोबर इकडे तो भरत भालेराव हा त्याच्या पुढे पळत असतो आणि कान्हा मात्र त्याला पकडण्यासाठी पळत असतो. आता इकडे आतापर्यंत तरी तो काही सापडलेला नसतो. दुसऱ्या बाजूला आता इकडे आपण पाहतो सखी ही सरकारसमोर येऊन उभी राहते आणि म्हणत असते काय झालं आई, तू एवढी घाबरलीस का,
म्हणजे तुला एवढा घाम का आलेला आहे? सगळं काही ठीक आहे ना? काय झालं? तुझी तब्येत बरी नाही आहे ना? तू एवढी थंड का पडलीस आई? असं ती म्हणत असते. आता सरकार कशा तरी शब्दांची फिरवाफिरव करते आणि म्हणत असते, नाही गं सखी, काय आहे ना, उद्या अक्षय तृतीया आहे ना, मग अक्षय तृतीयेच्या वेळेसच तू सर्व प्रॉपर्टी माझ्या नावावर करणार आहेस ना, त्यामुळे खरं तर मला भीती वाटली, त्यामुळे मी खरं तर थोडीशी घाबरलेली आहे. तेव्हा सखी तिच्याकडे आश्चर्याच्या नजरेनेच पाहत असते आणि पाहत असताना ती म्हणत असते, काय झालं? खरं खरं सांग, तू सगळी प्रॉपर्टी इथे माझ्या नावावर करणार आहेस ना? असं म्हटल्यानंतर आता सखी म्हणत असते, हो आई, मी सगळं तुझ्याच नावावर करून देणार आहे, पण तू एवढी घाबरली आहेस का? काय झालंय? सगळं काही ठीक आहे ना? त्यावरती म्हणत असते, हो सगळं ठीक आहे, पण कसं आहे ना गं, मला ह्या सगळ्या गोष्टीची सवय नाही ना, त्यामुळे मला थोडंसं टेन्शन आलं आहे, बस एवढंच, बाकी काही नाही आहे. अगं आई, असं काय करतेस? आता ह्या सगळ्या गोष्टींची तू सवय करून घ्यायला पाहिजेस ना. हे सगळं तुझं आहे आणि तुझं असल्यामुळे तू सगळ्या गोष्टींची सवय करून घ्यायला नको आहेस का? असं ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता सरकार म्हणत असते, हो ते तर आहेच गं, पण तरीसुद्धा इथे मला फार जास्त टेन्शन आले ना, म्हणजे मला कळत नाही काय करावं आणि काय नाही ते. तेव्हा सखी म्हणत असते, आई तू काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थितच होणार आहे आणि तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. चल आता ना, इथे आंबे खायचे आहेत ना, काका आणि ते सगळेजण आंबे खाण्यासाठी तुझी वाट बघतायत, म्हणून मी तुला बोलवायला आले होते, चल बरं. असं म्हणून ती म्हणते, चल तू हो पुढे, मी आलेच. आता लगेचच इथे सरकार हातामध्ये असलेला जो काही फोन आहे तो फोन पटकन ती आता इथे ठेवून देत असते आणि फोन ठेवून दिल्यानंतर आता लगेचच ती खाली निघालेली असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता लगेचच इकडे जो काही कान्हा आहे तो कान्हा त्याला ऑलमोस्ट पकडणारच असतो आणि पकडत असताना आता आपल्याला असं पाहायला मिळतंय की इथे आता कान्हा तिथली बॅट घेतो आणि बॅट आता इथे त्या भालेरावच्या पाठीमागे फेकूनच मारत असतो. आता भालेरावला फेकून मारल्यानंतर तो भालेराव आहे त्याच ठिकाणी खाली पडत असतो, कारण तिथे आजूबाजूला मुलं बरीच क्रिकेट खेळत असतात. दुसऱ्या बाजूला आता इकडे किरणने स्वतःच्या चेहऱ्यावरचा तो काळा कापड काढलेलं असतं आणि त्यानंतर जान्हवीला म्हणत असतो, जान्हवी प्लीज शांत हो, हे बघ ते लोक गेलेत, आता आपल्या जीवाचा असलेला धोका टळला आहे. पण तेव्हा जान्हवी म्हणत असते, वेडायस का तू किरण? ती लोक कोण होती आणि हा कबीर किर्लोस्कर नेमका आहे तरी कोण? सांग ना, बोल ना प्लीज जान्हवी, शांत हो, आता आपल्याला कोणीही काही करणार नाही, प्लीज शांत हो. पण जान्हवी मात्र रडायला लागली होती. ती म्हणत असते, अरे जवळजवळ त्या लोकांनी आपला जवळजवळ जीवच घेण्याचा इथे प्रयत्न केला आहे आणि तू अजूनसुद्धा म्हणतोयस की इथे आपल्याला काहीच होणार नाही आहे म्हणून. आता लगेचच तो तिला घट्ट मिठी मारत असतो. तर आता प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता जो काही कान्हा आहे ना, त्या कान्हाने मात्र इथे आता ह्या भरत भालेरावला शेवटी पकडलेलं असतं आणि पकडल्यानंतर तो म्हणत असतो, काय रे एवढा रनिंगमध्ये हे आहेस, एवढा पळतोयस, तर इथे असं ऑडिशन्स आणि त्याचबरोबर ॲक्टिंग का करतोस? त्यापेक्षा इकडे स्पोर्टमध्ये जायचंयस ना, किंवा आर्मीमध्ये वगैरे भरती व्हायचं ना, इकडे काय करतोयस तू? असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तेव्हा कान्हा पुन्हा म्हणत असतो, बोल ना, सांग ना, एवढा सगळा काही पळत आहेस तर मग ह्या सगळ्या गोष्टीवर काय करायचं? बोलणार आहेस की नाही? असं सुद्धा आता इकडे तो त्याला विचारत असतो. पण आता प्रेक्षकांनो, सगळ्यात महत्त्वाची आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशी गोष्ट म्हणजे कान्हा त्याला म्हणत असतो, तू आमच्या घरी इथे पोलीस बनून आलेला आहेस, आमच्या घरी पोलीस बनून आलास आणि हे सगळं खोटा पोलीस बनून आलेला आहेस, हे सगळं तुला कोणी करायला सांगितलं? बोल, सांग, ह्या सगळ्या गोष्टी तुला कोणी करायला सांगितलेल्या आहेस? असं तो विचारत असतो आणि त्याच वेळेला तो म्हणत असतो, सरकार. तेव्हा तो म्हणत असतो, कोण सरकार? कुठे आहे सरकार? कुठे आहे सरकारचा नंबर? ताबडतोब दे. असं आता इकडे तो म्हणत असतो आणि तेव्हा आता लगेचच तो त्याला इथे धक्का देऊनच पळून जात असतो. जेव्हा तो त्याला धक्का देऊन पळून जातो तेव्हा त्याचा जो काही मोबाईल आहे तो तिथेच खाली पडलेला असतो. आता मोबाईल तर खाली पडला, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आता तो मोबाईल डॅमेज झालेला असतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता सगळेजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात. आता सगळेजण डायनिंग टेबलवर बसल्यानंतर इथे आपण पाहतो की आता मस्त गोड असे रसाळ आंबे इथे वेदूने कट करून सर्वांना दिलेले असतात आणि सगळेजण आंब्याचा आता आस्वाद घेत असतात. जेव्हा सर्वजण आंब्याचा आस्वाद घेत असतात त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे वेदू म्हणत असते, बाई 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 बाई, मी काय बघते हे, मला तर हे सगळं काही पाहून आणि हे सगळं काही बघून त्या आंब्यांचीच दया यायला लागलेली आहे. तेव्हा आता इकडे
सखी म्हणत असते, अगं वेदू काय आहे ना, हा सीझनचा पहिला आंबा आहे ना, आणि सीझनचा पहिला आंबा असल्यामुळे इथे सगळेजण त्या पद्धतीने खातायत, बस एवढंच, बाकी काही नाही, असं ती बोलत असते. आणि तेव्हा आता इकडे वहिनी तू पण खा ना गं, बस ना इथे, असं तिला सांगत असतात. आणि तेव्हा लगेच आता इकडे ती सुद्धा तिथे बसायला लागलेली असते. तेव्हा आता इकडे सखी मात्र इथे काही केल्या आंबा खात नसते. आणि आंबा खात नसताना आता लगेचच इकडे सर्वजण म्हणत असतात, अगं सखी तू आंब्याचं एवढं कोड कौतिक सांगतेस खरं, पण तू आंबा खातच नाही आहेस, तू का बरं आंबा खात नाही आहेस. तेव्हा आता इकडे लगेचच सरकार म्हणत असते, भाऊजी काय हे तुम्हाला कळत नाही का की ती आंबा का खात नाही आहे, कशामुळे खात नाही, म्हणजे तुमच्या गोष्टी लक्षात येत नाही आहेत का, कशामुळे खात नाही, म्हणजे तिचा जीव कोणामध्ये तरी गुंतला आहे, आणि कोणामध्ये तरी जीव गुंतला असल्यामुळे तिला आत्ताच आंबा नाही खायचा आहे, ती कोणाची तरी वाट बघतीये, आणि तेव्हाच कोणीतरी आल्यानंतरच ती तो आंबा खाणार आहे, ही गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही आहे का, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की सखी म्हणत असते, काय गो आई तू पण, अगं हो हो, पण सखी तू आमच्याबरोबर सुद्धा इथे आंबा खाऊ शकतेस, आम्हाला सुद्धा आवडेल तू इथे आंबा खाल्लेला. पण ती म्हणत असते, नाही त्याचं काय आहे ना, हा सीझनचा पहिला आंबा आहे, आणि लग्न झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदाच इथे आंबे खाणार आहोत, आणि म्हणूनच मी ठरवले की काही जरी झालं ना तरीसुद्धा हा सीझनचा जो पहिला आंबा आहे ना तो मी इथे कानाबरोबरच खाणार आहे. आता लगेचच इकडे परशू म्हणत असतो, अच्छा असं आहे का. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, बघा किती उशिरा ह्याला समजलेला आहे. तेव्हा मीनाक्षी म्हणत असते, ते काय नवीन आहे का, नेहमीचंच आहे. तेव्हा सगळेजण हसायला लागतात. पण बघ ना, हा जो काही कान्हा आहे ना, तो कान्हा अजून तरी कुठे गेलाय आणि काय ना ते काही केल्या समजतच नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि हा कान्हा आला ना तर मगच आम्ही इथे हे खाणार आहोत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जी काही सखी आहे ती फार आनंदात असते आणि हसत असते. त्याच वेळेला आता आपण पाहतो की इकडे ही जी काही हा जो काही परशु आहे ना तो म्हणत असतो, खरं तर ना ह्या सरकारच्या राज्यामध्ये ना कधीच एवढं सगळं काही झालं नाही आहे बरं का, पण कान्हाचं खरे मात्र त्याला ना इकडे मला असं वाटतं आहे की काम असेल, आणि ऑफिसचा आणि बिझनेसचा लोड त्याच्यावर जास्त आहे ना, म्हणून तो कदाचित तिकडे गेलेला असेल, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच आपण पाहतो की इकडे सरकार म्हणत असते, राघव जेव्हा होते ना तेव्हा मात्र एवढा बिझनेसचा लोड अजिबातच नव्हता, आता कॉम्पिटिशन पण फार जास्त वाढलेलं असेल ना, असं इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता इकडे परशू म्हणत असतो, हो मार्केटमध्ये ना एक राजलक्ष्मी किर्लोस्कर नावाची व्यक्ती आली आहे, आणि ती प्रत्येक वेळेला आपल्याला टफ देते आणि आपलं टेंडरसुद्धा काढून घेते, म्हणजे ती आपल्याला तोडीस इथे काम करत आहे, आणि त्यामुळे कान्हा आता इथे जास्तीचं काम करतोय ऑफिसमध्ये, असं ती बोलते. त्याच वेळेला आता इकडे सरकारला तर एवढं काही जमलं नाही आहे, सरकार काय बिझनेस करते, सरकार फक्त ऑर्डर्स सोडत असते, असं परशू म्हणतो. आणि तेव्हा मात्र इथे तेजस्विनीला अजूनच त्याचा राग येत असतो. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, पण हे किर्लोस्कर कोण आहे ना कळत नाही बरं का, म्हणजे आपल्याला टपच द्यायला आलेली आहे ती, असं तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे हे सगळं काही होत असताना आता ही म्हणत असते, म्हणजे राजलक्ष्मी किर्लोस्कर आणि त्याचबरोबर कबीर किर्लोस्कर ह्यांचं काहीतरी गुपित आहे, आणि ते मला शोधलंच पाहिजे, असं ती बोलत असते. तेव्हा मीनाक्षी म्हणत असते, अगं सखी बाळा खा गं, आमच्याबरोबर सुद्धा तू एन्जॉय कर, कान्हा आल्यावर त्याच्याबरोबर सुद्धा तू खाऊ शकतेस. पण तेव्हा सखी म्हणत असते, नाही, जेव्हा कान्हा येईल ना त्याबरोबरच त्याच्यासोबतच मी हा सीझनचा पहिला आंबा एन्जॉय करणार आहे, असं आता इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा ती म्हणत असते, अगं आई तू काय बघत बसलीस, तू पण कर ना आंबा हा एन्जॉय, तू पण खा ना, असं म्हणून आता लगेचच इकडे सरकारला सुद्धा ती आंबा खायला लावत असते. तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढं, उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे बरं का, कारण उद्याच्या भागामध्ये अक्षय तृतीया आहे, आणि अक्षय तृतीयाच्या दिवशीच इथे आता जी काही सखी आहे ना ती सर्व प्रॉपर्टी आता इकडे सरकारच्या नावावर करणार असते, आणि त्याचमुळे आता इकडे तिने वकिलाला पेपर सुद्धा रेडी करायला लावलेले असतात. पण आता घडली घटना अशी की जो काही कान्हा आहे ना, कान्हाच्या हाती बहुतेक त्या भरत भालेरावचा मोबाईल लागलाय, त्या मोबाईलवरून जो काही सरकारचा नंबर आहे तो त्याने ट्रॅक केलेला असावा, तो सरकारचा नंबर घरामध्ये असावा, आणि त्यानंतर त्याला समजलेलं असावं की ही खरी सरकार आहे म्हणून. आणि जेव्हा सखी इथे प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या करणार त्याच वेळेला कान्हा येतो. कान्हा तिथे आल्याबरोबर तो सखीला थांबवतो आणि म्हणत
म्हणत असतो, 1 मिनिट सखी मॅडम थांबा, तुम्ही ही प्रॉपर्टी जिच्या नावावर करत आहात ती कोण आहे, काय आहे, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? तेव्हा सखी म्हणत असते, अरे कान्हा असं काय करतोयस, ती माझी आई आहे ना, असं का करतोस तू? तेव्हा तो म्हणत असतो, अजिबातच नाही, ही तुमची आई नाही तर ही सरकार आहे. असं म्हटल्याबरोबर आता सर्वजण इकडे कान्हाकडे पाहतच असतात आणि त्याच वेळेला आता इकडे जी काही सरकार आहे तिला सुद्धा फार मोठा धक्का बसतो. ती आता विचार करत असते, म्हणजे ह्याला हे सत्य नेमकं कसं समजलं आणि त्याचबरोबर ह्याला हे सत्य समजलं तर ह्याच्याकडे काय पुरावा आहे, असं आता इकडे ती त्याला नक्कीच विचारणार असते किंवा विचार करत असते. पण आता प्रेक्षकांनो, कान्हा हे कसं सिद्ध करेल की ती सरकार आहे म्हणून? तर पाहत राहा लपंडाव. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.